राज्यामध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे. घवघवीत यश आलेलं आहे. आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर फडणवीस साहेबांचा मार्ग मुख्यमंत्री पदाचा मोकळा घट्ट दिसतो. या क्षणाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेची जी निवडणूक लढली, त्या निवडणुकीमध्ये भूतकाळामध्ये कधीही इतक्या सीट कुठल्याही पक्षाच्या आल्या नव्हत्या, तेवढ्या सीट या महायुतीच्या आलेल्या आहेत. भविष्यात कदाचित येऊ शकतील, पण भूतोमध्ये तरी आलेल्या नाहीत. हे जे आहे हे मोदीजींच्या नेतृत्वाचं आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रामध्ये जो विकास केला, त्या विकासाचं खऱ्या अर्थाने यश आहे. परवाच मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषद घेऊन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमितभाई शहा हे मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल अशा प्रकारचं सुतोवाच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. आणि म्हणून आपण सगळे आता जे काही मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत की सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अजून हा निर्णय घेतलेला नाही. निश्चितपणाने केंद्रीय नेतृत्वाकडून महाराष्ट्रामध्ये निरीक्षक येतील. निरीक्षक आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा नेता निवडला जाईल आणि नेता निवडला की तो नेता ह्या राज्याचा मुख्यमंत्री होईल, अशा प्रकारची पद्धत भारतीय जनता पक्षात आहे. आणि आपण सगळे आशेवर आहोत की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे व्हावे आणि जी गती महाराष्ट्राची विकासाची आता आहे त्याच्यापेक्षा जास्त गतिमान विकास महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये, आणि दोन्ही आता उपमुख्यमंत्री किती होतात आपल्याला माहीत नाही, पण होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गतिमान विकास महाराष्ट्राचा व्हावा अशा प्रकारची आपण सगळेच अपेक्षा बाळगूया. भिवंडीमध्ये आपण माहितीच्या उल्लेखासाठी आम्ही शाखा देखील बघितले. आपण सातत्याने दौलतजी त्यांच्यासाठी प्रयत्न केले. कशा पद्धतीचा तिकडच्या लोकांचा सुरुवातीचा रिस्पॉन्स? हे दौलत दरोडा ह्यांच्या प्रचाराला सुरुवात करण्याच्या पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला फोन केला की उद्या सकाळी 10:30ला अजितदादा आणि आम्ही आहोत, तुम्ही सागर बंगल्यावर या. तिथे गेल्यानंतर दौलत दरोडा प्रमोद इंदुरावी होते. तिथे त्यानं मी शाश्वत केलं की भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी दौलत दरोडांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण योगदान देईल. आणि भारतीय जनता पक्षाच्या काही 2-4 तुरळक लोक सोडले तर सगळ्यांनी प्रामाणिकपणाने दौलत दरोडा यांचं काम केलं आणि त्यांना खऱ्या अर्थाने विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा मोठा हातभार आहे. साहेब, आपल्या विधानसभेचे आमदार हे तर म्हणतात की असं आम्हाला ऐकायला म्हणते, हे म्हणतात की मी म्हणजे पक्ष नाही, तो पक्ष म्हणजे मी नाही, म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणून मी नाही, मी म्हणून पक्ष. काय सांग? बघा, आता तुम्ही मला काय प्रश्न विचारणार नाही विचारणार मला माहित नाही, पण खोटं बोलण्यामध्ये त्यांचा जो हातखंड आहे ना तो कोणालाच जमू शकत नाही, त्यांचं कोणी हात धरू शकणार नाही. 2-4 दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की कपिल पाटलांना घडवणारा मी आहे. आता मी मगाशी एका चॅनलला बाईट देताना सांगितलं की मी राहतो भिवंडीला, हे राहतात बदलापूरला, तर बदलापूरचा माणूस भिवंडीच्या माणसाला कसा घडवू शकतो? पण जाऊ दे, भिवंडी लांब आहे. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कोणाला घडवला असेल तर एखादा माणूस दाखवा, याला घडवला. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की सगळ्या मीडियाला एकत्र बोलवायचं आणि सगळ्या मीडियाच्या समोर त्यांनी मला कसं घडवलं ते त्यांनी मला पण सांगावं. माझं पण अज्ञान आहे ना, मलाही माहीत असायला पाहिजे. मी चॅनलला मुलाखत देताना असं सांगितलं, टीव्ही चॅनलवर आपण
महाराष्ट्राची हास्यजत्रा बघतो, चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बघतो. त्या कार्यक्रमांमध्ये जेवढा मोठा विनोद झाला नाही तेवढा त्याच्यापेक्षा जास्त मोठा विनोद हा किसन कथोरेंनी केलाय. मला कळत नाही ते कसं मला घडवू शकतात. तुम्ही साक्षीदार आहात. 2014ला हेच किसन कथोरे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार होते. माझ्यासमोर काँग्रेसचा उमेदवार होता. जंग यांनी पछाडली. 1 लाख फोन माझ्या विरोधात केले होते असं तेच सांगत होते. आणि तरीही महायुतीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्यामुळे मुरबाड विधानसभेमध्ये 41,000चा लीड मी घेतला होता. यांची जर ताकद असती तर त्यावेळेला काँग्रेसच्या उमेदवाराला यांनी लीड दिला असता. तुम्ही जे सांगता ना मी म्हणजे पक्ष नाही, पक्ष म्हणून मी नाही, माझ्यामुळे पक्ष आहे. आताही परत मी नेहमी सांगतो की माझ्या समोरून भारतीय जनता पार्टी काढली तर माझी किंमत 0 आहे. एवढी जर ताकद होती तर 2014ला भारतीय जनता पक्षात प्रवेश कशाला केला? तुमच्यामुळे जर पक्ष आहे तर भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची आवश्यकता काय होती? तुम्ही राष्ट्रवादीतूनच निवडून येऊ शकत होते. तुमची ताकद असते तुम्ही लढायचं होतं राष्ट्रवादीतून. तुम्हाला माहित होतं की लोकसभेला कपिल पाटलांना 41,000चा लीड या मुरबाड विधानसभेत मिळालेला आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादीतून विधानसभा लढून मी जिंकून येऊ शकत नाही. आणि म्हणून भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी ठाण्याच्या रेस्ट हाऊसला 3-3 तास माझी वाट बघत बसायची. तो माणूस सांगतो मला घडवलं. हे तर आश्चर्यच आहे. आणि मी तुम्हाला सांगतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सुद्धा भाषण करताना किंवा कार्यकर्त्यांना खाजगीत सुद्धा मार्गदर्शन करताना सांगतात की आधी देश, मग पक्ष आणि मग स्वतः. हे ब्रीदवाक्य भारतीय जनता पक्षाचं आहे. आता हे उलटच आहे. हे स्वतः, मग देश असेल कदाचित, आणि त्यानंतर उरला सुटला तर पक्ष असेल. एवढी ताकद आहे तर आता जाऊ नका कुठे ना, इकडे तिकडे फिरता कशाला मंत्री करा सांगत. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना, पण पक्षापेक्षा कुणीही व्यक्ती ही मोठी होऊ शकत नाही. असं जर त्याने कुठं वक्तव्य केलं असेल तर ते वक्तव्य साफ चुकीचं आहे. पक्षाच्या मुळेच ते आहे. नाही तर बदलापूरमध्ये एवढी मतं मिळूच शकत नाही त्यांना. व्यक्तिगत पातळीवर कोणालाच एवढी मतं मिळू शकत नाही. आणि म्हणून पक्ष हाच सर्वश्रेष्ठ आहे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही लोक आहोत. आता तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा विचाराल, पण 2 व्हिडिओ त्यांनी काढले. एकामध्ये सांगितलं कपिल पाटलांना मी घडवलंय, त्यांना लोकसभा कळलीच नाही, त्यांच्या गावात त्यांना मतं नाही, भिवंडी ग्रामीणमध्ये त्यांना मतं नाही, भिवंडी शहरात तर सगळी वाढ झाली, शहापूरला 3 नंबरला गेले. असं काय 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 बेताल वक्तव्य केलेली आहे. अरे या ना माझ्या गावात बघा, माझ्या गावात 1200-1250 मतं मला आहेत. आणि 2014लाही 436 मतं गेली होती. 2019लाही माझ्या गावात 500 मतं गेली होती. आणि 2024ला 600 मतं गेली. एवढा तर विरोध आहे, कोणाला विरोध नसतो. पण माझ्या गावात मतच नाही, असं कसं बोलू शकतात धाडसाने, मला काही कळत नाही. भिवंडी ग्रामीणचा विषय जर सांगाल तर भिवंडी ग्रामीणला मी लीडवर आहे. आणि भिवंडी शहरात 14लाही मी मागे होतो, 19लाही मागे होतो आणि 24लाही मागे आहे. भिवंडी शहरात मुस्लिम मतदार जास्त असल्यामुळे त्यांचं मतदानाचं पर्सेंटेज फार मोठ्या प्रमाणात होते. आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी नाही, माझ्या आधी लढलेले सुद्धा हे मागेच राहिलेले आहेत. आता यांना लोकसभा माहीत जर असती तर हे असं बेताल वक्तव्य केलंच नसतं. आणि मग आता विधानसभेला भिवंडी पूर्वेत संतोष शेट्टी हरले, 60,000 मतांनी हरले. तिथं तर काय मी नव्हतो ना, माझ्याबद्दलची नाराजी नव्हती ना. यांच्याशी शक्य आहे, जाऊन निवडून आणायचं होतं त्यांना. तुमची ताकद आहे भिवंडीत तर. हे काही अभ्यास करायचा नाही, काही बेताल बोलायचं. आणि शहापूरचा विषय जे सांगतात ते शहापूर आणि मुरबाडमध्ये तुम्हीच दारोदार फिरत होते, जातीसाठी माती खा, जातीसाठी माती खा सांगायला. काही जातीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत
ते असं सांगायला यायला लागले मला की साहेब जात पण नाही आणि पार्टी पण नाही, मध्येच तुतारी काढल्यात. हे अशा पद्धतीचं खोटं काम करणारे. आणि सांगतात काय, कपिल पाटील आधी बरे होते, मंत्री झाले, त्यांच्या डोक्यात हवा गेली. आणि एक वाक्य त्यांनी वापरलंय, तुम्ही ऐकलं असेल तर, त्यांच्या डोक्यातली मी हवा काढली. आता जो माणूस डोक्यातनं हवा काढतो तर तो माझं काम करणारा माणूस असू शकतो का? याचा अर्थ काय, विरोधात काम केलं. विरोधात काम केल्याशिवाय डोक्यातली हवा निघणार का? आणि लगेच अर्ध्या मिनिटाने पुन्हा सांगतात की उमेदवाराच्या बद्दल नाराजी खूप होती, पक्षाच्या बद्दल नाही. मी देवेंद्रजींना आणि प्रदेश अध्यक्षांना शब्द दिला होता की 25,000चा लीड मिळेल, तरी मी खूप मेहनत केली आणि 30,000चा लीड दिला. अरे बाबा, प्रामाणिक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं श्रेय घेऊ नको. हे त्यांचं श्रेय आहे, हे पक्षाचं श्रेय आहे, तुमचं नाहीये. तुम्ही ते अर्धा मिनिटं आधी बोलता डोक्यातली हवा काढली. मग डोक्यातली हवा काढली तर काम कसं केलं? हे अशा प्रकारे काही बोलायचं हा त्यांचा स्वभाव झालेला आहे. आता तुम्ही सगळे साक्षीदार आहात. यांचा विजय किती मताने झाले? 52,000. बाईट काय दिली? 57,000. 5 आणि 12 म्हणजे माझ्या विरोधात त्यांचे 12. तिथंही खोटं. किती खोटं पसरवायचं? अरे काही मर्यादा आहे की नाही याला? 52,000 निवडून आले, 52,000 सांगा ना. 5 आणि 2 7ला काहीतरी जोडून काढा. बुद्धिमान आहात आपण. 7च्या वर काहीतरी बोलायला पाहिजे ना. नुसतंच काहीतरी जोडायचं आपलं, 5 आणि 7 12, आणि हे काहीतरी बेताल बोलायचं. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी त्याने सांगितलं की पत्रकार म्हटलं की माझीला मी आजी होऊ देणार नाही. हे कुणाला असेल? एवढी ताकद परमेश्वरांना पृथ्वीवर कोणाला दिली नाही. हे ज्याच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ना ते त्याला मिळणार. त्याच्यासाठी ह्याची गरज नाही. आणि एवढी ताकद जर असती आजीला माझी नाही करण्याची, तर अख्खं सगळं 100% कठोर समर्थकच असते की नाही? मग एवढी ताकद आहे का? असं गर्वाने बोलणाऱ्या माणसाचं निश्चित गर्वहरण कधी ना कधी होईल, याच्यामध्ये काही दुमत नाही. माझी तर सूचना आहे की चांगला विजय संपादन केलेला आहे, कशाला बेताल बोला. आता हे काय बोलायची गरज होती का? लोकांनी तुम्हाला संधी दिली, विकास करा, सेवा करा जनतेची. 5 वेळा तुम्ही 5व्यांदा आमदार होता आणि बोलता काय? 10 वर्ष ह्या लोकसभेला निष्क्रिय खासदार लाभला म्हणून विकास झाला. आता मी निष्क्रिय आहे? ज्या कल्याणवरून तुम्ही गाडी घेऊन येता ना, तो रोड मी मंजूर केलाय. तुमचा काही रोल नाही. तुम्ही फक्त छापाला जाहीरनाम्यात आम्ही मंजूर केला. शहापूर पासून मशापासून कर्जत पर्यंत जो रोड गेलाय तोही मी मंजूर करून आणलाय. तुम्ही फक्त छापायचं. सवय झालेली आहे, कोणी काम केलं नारळ फोडायचा त्याचं श्रेय घ्यायचं. हे असं खोटं काम करण्याची सवय आहे. ज्या बदलापूर शहरामध्ये राहतात त्या शहरामध्ये 1980 सालापासून स्टेशनचा होम प्लॅटफॉर्म मागत आहे. तो स्टेशनचा होम प्लॅटफॉर्म मी मंजूर केला. याच्या आधी जर सगळे चांगले होते लोक, त्यांना काय नाही जमलंय. हे जर निष्क्रियतेचं फलित असेल ना हे केलेलं काम, तर हो मी निष्क्रिय. मग कथोरे पण सांगतात की किसन कथोरे, विकासाचे वारे किसन कथोरे. मग हे 10 पट निष्क्रिय आहेत. काम केल्यानंतर जर कोणी निष्क्रिय बोलत असेल तर ते पण 10 पट निष्क्रिय आहेत. ह्याच नियमानुसार त्यांना पण हा नियम लागू होतो. मग शहापूरचा विषय, आसनगावचा वाशिंदचा आरोबी, गेल्या 50-60 वर्षापासून लोकांची मागणी आहे, ते होत नव्हतं म्हणाला. 34 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मंजूर करून मी करून आणलं, त्याचं भूमिपूजन केलं, उद्घाटनही केलं. कलमगाव आहे, कलमगावचा अंडरपास 29 कोटी रुपये मंजूर केले आणि ते काम सुरू आहे. अशी न होणारी कामं मी केली. भिवंडी कल्याणपर्यंतची मेट्रो 7,500 कोटीची मेट्रो मी मंजूर केली, त्याचं काम सुरू आहे. हे 10 वर्षापासून बदलापूरला मेट्रो येणार, बदलापूरला मेट्रो येणार 10 वर्षापासून सांगतात की नाही सांगत. काचेचा ब्रिज, मी कधी वक्तव्य केलंय का मी काचेचा ब्रिज करणार असं?
केलं कधी? त्यांनी सांगितलं की काशीचा ब्रिज माझ्यामुळे रखडला. अरे माझा काय संबंध? तुमचंच आहे ना काचेचं ब्रिज, करा ना. तुम्हाला अडवलंय कोणी? मी अडवलंय का? मी विरोध केल्याचं कधी आहे का? आपली एक या ठिकाणी सभा होती, त्या सभेमध्ये मला विचारलं गेलं काचेच्या ब्रिजचं काय. मी माहिती दिली. केंद्र सरकारच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीचे मंत्री गडकरी साहेबांनी सांगितलं की नॅशनल हायवेच्या आउटसाइड युटिलिटीमध्ये हे बसत नाही, त्याच्यामुळे हे करता येणार नाही. त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं तर हे बीओटीवर करा. मी तेव्हा सांगितलं की माझा प्रयत्न सुरू आहे, पण ह्याला मंजुरी मिळालेली नाही. हे सांगतात मंजूर झाला, कधी काय करतील त्याचा काय पत्ता नाही. असं खोटं लोकांमध्ये पसरवून भ्रम निर्माण करायचा. आता स्वतः एखादं काम जाहीर केलं ते होत नसेल तर त्याचं खापर माझ्यावर का फोडायचं? संकल्पना तुमची आहे, झालं तर क्रेडिट पण तुम्हीच घ्या, पण नाही झालं तर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडायचं काय? तुम्हाला त्याचं खापर घेतलं पाहिजे. रेल्वे आपली आहे, रेल्वेच्या बद्दल वक्तव्य केलं. मला क्यू करावीशी वाटते. 20 वर्ष आमदार असलेल्या माणसाला एवढंही माहित नसेल. रेल्वेची त्यांनी सांगितलं की जी लाईन आलेली आहे ती मी चुकीची केलेली आहे. आता कुठला लोकप्रतिनिधी अलाइनमेंट करतो का? लोकप्रतिनिधीचं काम काय? काम मंजूर करून आणणं. माझं काम होतं, मी रेल्वे मंजूर केली, रेल्वेचा सर्वे केला. रेल्वे प्रशासन हे अंडरपास, रेल्वे प्रशासन हे अलाइनमेंट बनवण्यासाठी एजन्सी नेमत असते आणि त्याच्यानंतर डीपीआर बनवत असते. तर रेल्वे प्रशासनाने एजन्सी नेमली, त्या एजन्सीला जो रूट व्हायबल वाटला त्या रूटने त्यांनी आणलं. कुठलाही लोकप्रतिनिधी याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही किंवा विश्वासात ते घेत नाही. काही एजन्सी असतात, त्या ट्रेन असतात. आता हे जर आमदाराला 20 वर्ष झाल्यावर माहीत नसेल की कोण डीपीआर बनवतो, कोण अलाइनमेंट ठरवतो, त्याने तेही माझ्यावर ढकललं. आता ते बदलून आणणार आहेत. आता काय रेल्वे मंत्री बनवलं की काय, यांना मला माहित नाही. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना, बदलून आणा, करा. पण मी तुम्हाला शाश्वत करतो, मी काही मुरबाडची रेल्वे वाऱ्यावर सोडणार नाही. माझं पूर्ण लक्ष मुरबाडच्या रेल्वेकडे आहे. मुरबाडची रेल्वे करण्याच्यासाठी मी 100% माझं योगदान देणार आहे. मी माझी निवडणूक आली असतानाही ज्या शेतकऱ्यांनी 1 महिन्याच्या आत सर्वे करून दिला काही विरोध न करता, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना कमी मिळत होता, म्हणून मी अहवाल डिक्लेअर करण्यापासून रेल्वेला थांबवलं. आपल्याकडच्या जमिनीचे व्यवहार न झाल्यामुळे मार्केट रेट प्रमाणे रेट काढता येत नाही. मग रेडी रेकनरच्या प्रमाणे जर रेट काढला तो अतिशय कमी येत होता, शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं. आणि म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून दिल्लीला रेल्वे मंत्र्यांकडे बैठक लावली, त्यांच्या रेटच्या संदर्भात चर्चा झाली. 1500 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनसाठी लागतात, त्याच्यापैकी कल्याण तालुक्यातच जास्त पैसे लागतात. आपला रेल्वेचा प्रकल्पच 900 कोटीचा आणि लँड ॲक्विजिशनला 1500 कोटी लागतात. रेल्वे मंत्र्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की राज्य सरकारने लँड ॲक्विजिशन करून द्यावी आणि मग आम्ही प्रकल्प करू. राज्य सरकारने त्याला मान्यता दिली नाही. अजितदादा बोलले की याच्यावर विचार करावा लागेल. मी त्यांनाही भेटून पत्र दिलं होतं की अशी अशी सूचना आहे रेल्वे मंत्र्यांची. ते बोले याच्यावर विचार करून निर्णय घ्यावा लागेल, मुख्यमंत्र्यांची बोलावं लागेल. तो विषय झाला नाही. आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की केंद्र सरकारमध्ये 1000 कोटीपर्यंतचा एखादा प्रोजेक्ट असेल तर तो अधिकार संबंधित खात्याच्या कॅबिनेट मंत्र्याला असतो. 1000 कोटीच्या वर गेला की तो कुठलाही प्रकल्प असो त्याची मंजुरी कॅबिनेटमध्ये घ्यावी लागते. आणि कॅबिनेटमध्ये विषय जर जायचा असला तर वर्षभर कॅबिनेटमध्ये विषय जात नाही. आणि म्हणून मी 900 कोटीवर आणला होता, पण आता 1500 कोटी लँड ॲक्विजिशनलाच लागत असतील तर हा आपला जो प्रकल्प आहे हा कॅबिनेटमध्ये मंजुरी झाल्याशिवाय तो आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही. अशा प्रकारची गुंतागुंत ह्या मुरबाडच्या रेल्वेच्या बाबतीत झालेली आहे. पण हे महोदय सहजच बोलून जातात, आता ते मी बदलून आणतो. काय बदलून आणतो? निवडणुकीमध्ये त्याचाही
याच्यावर काय वाटतं होईल का? अरे मी तर तुम्हाला विचारतो, तुम्ही लोकांनी विचारलं पाहिजे ना आता जाऊन की नारळ फोडले त्याचं काय, का त्याचं उत्तर मी देऊ का? त्यांनी फोडलेत नारळ, कुठल्या कुठल्या कामाचे नारळ फोडलेत, ते होतात नाही होते तुम्ही विचारा मला. ते एक व्हॉट्सअपवर कोणीतरी मेसेज टाकला होता, कुठल्या तरी गावात गेले, ते एका सहकार्याने त्यांना विचारलं की तुम्ही 3 वर्षापूर्वी असं 3 कोटीचं काम सांगून नारळ फोडलं, परत आता नारळ फोडायला आले, काम होणार आहे की नाही? व्हॉट्सअपवर मेसेज आहे ना की नाही, तुम्ही लोकांनी पाहिला असेल ना की नाही पाहिला? तर अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम करणं हे त्यांचा उद्योग आहे. माझी आपल्या माध्यमातून त्यांना सूचना आहे की माझी बदनामी करणं थांबवा. आता तुम्हाला जनतेने निवडून दिले, विकासाकडे लक्ष द्या. आम्ही तुमच्या विकासाच्या आड येणार नाही, सकारात्मक गोष्टींना आम्ही समर्थन करू, सपोर्ट देऊ. पण कारण नसताना, आता विषय काही नसताना 2 चॅनलला बाईट देताना माझा विषय घेण्याची काही गरज नव्हती. खरं तर मला आशा यांच्या वक्तव्यावर उत्तर द्यायलाही माझी इच्छा होत नाही, पण लोकांमध्ये गैरसमज पसरू नये म्हणून मी ह्या गोष्टींचा खुलासा करतो, उत्तर देतो. नंतर लोकांना असं वाटेल की हे बोलतात ते खरं आहे म्हणून सांगितलं. परत एकदा सांगतो, माझी तयारी आहे. व्यासपीठ त्यांनी ठरवावे, पत्रकार त्यांनी ठरवावे, त्यांनी मला कसं घडवलं आणि मी कसा निष्क्रिय आहे हे त्यांनी तिथं पटवून सांगावं, माझ्या समोर सांगावं. मी समर्थ आहे या सगळ्या गोष्टींचा खुलासा करायला आणि उत्तर द्यायला. मी जे विकासाचं काम केलेलं आहे त्यांनाही झालं नाही एवढ्या वर्षात, ते मी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मला कोणी निष्क्रिय बोलत असेल तर मी कदापि खपून घेणार नाही. मला 10 वर्ष जनतेने जी संधी दिली, मोदीजींच्या आशीर्वादाने मला मंत्री होण्याची संधी मिळाली. मी जमिनीवर पाय ठेवून काम केलं, माझ्या डोक्यात कधीच हवा गेली नाही. ह्यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा मी निषेध करतो. आपण सर्व लोक मला ओळखता, मी कधीच मला मंत्रीपद मिळालं म्हणून माझं डोकं आकाशाला मी लागू दिलं नाही. सर्वसामान्य माणसाचा कोणाचाही फोन असो, कितीही वाजता येऊ दे, त्याचा फोन उचललाय, त्याला रिप्लाय दिलाय, त्याला मदत केलेली आहे. माझ्यावर हे असे संस्कार आहेत आणि म्हणून जनता सगळी जाणून आहे. यांच्या खोट्या अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यांना जनता भुलणार नाही याची पूर्ण मला खात्री आहे. आणि म्हणून यापुढे त्यांनी वक्तव्य करताना विचार करून वक्तव्य करावं अशी सूचना आपल्या माध्यमातून माझी आहे. साहेब, सागर बंगल्यावर वाद मिटला अशा बातम्या मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकीत प्रसारित झाल्या. बरं झालं प्रश्न विचारला, किती खोटेपणा आहे. फॉर्म कधी भरला? 24 तारखेला, बरोबर. सागर बंगल्यावर मी होतो 23 तारखेला. इकडे काय सांगितलं, कोणी जरी विचारलं की माझी केंद्रीय मंत्री फॉर्म भरायला काय नाही, ते बोले त्या दिवशी ते सागरवर होते. पण तिथंही खोटं. तुम्हाला खोट्याशिवाय दुसरं काय त्यांना सांगताच येत नाही. त्यांनी मला बोलवलं नाही. बोलवलं असतं तर कदाचित मी आलो असतो, नाही आलो मला आज माहित नाही. पण त्यांनी मला बोलवलं नाही. सागर बंगल्यावर मी एकटाच असताना वाद कसा मिटेल? मी एकटाच भेटायला गेलो होतो त्यांना, वाद कसा मिटेल? वाद मिटवायला समोर माणसं पाहिजेत ना. ही बातमी चुकीची होती. नेमका वाद कशामुळे आहे? हे असंच खोटेपणा करायचा ना. नगरपंचायतीला पक्षाचेच लोक पाडायचे, बँकेच्या वेळेला पक्षाच्याच लोकांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफिंग करून चुकीचं काम करायचं, हे असं आधीपासूनच त्यांना सवय झालेली आहे. आणि आता लोकसभेला काय केलं आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे ना, तर मी सांगायला पाहिजे. आणि तरी सांगतात मी लीड दिला. हे सर्वसामान्य महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं ते फलित होत. जो 30,000चा लीड मिळाला, यांचा 3 पैशाचाही त्याच्यामध्ये काही काडीचा संबंध नाही. आपल्या चॅनलला सोबत घेऊ, कुठल्या गावात जाऊन यांनी सांगितलं ना कमळाला मत द्या, त्या गावात जाऊ, विचारू लोकांना काय सांगितलं होतं यांनी. पुरावे कशाला? कारवाई करण्यासाठी मी गेलोच नाही हो. ते आपण आपलं काम नाही, कमजोर माणसं हे करतात असलं काम. आणि त्यांनी सांगितलं की नाही कमळाला मत द्या, सांगितलं त्याच्यामुळे लीड मिळालंय, तर आपण जाऊ ना गावोगावी. इथंच होत की नाही, आपण सगळे गावात जाऊन विचारू कोणाला मत दिली सांगा, यांनी काय सांगितलं होतं सांगा. अरे सर्रास तुम्ही सांगितलं जातीसाठी माती खा, पक्ष पण नाही, जात पण नाही, नंतर मध्ये तुतारी चालवली. हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची काय गरज आहे? आणि ते सांगतात त्यांच्यामुळे लीड मिळाला.
निवडणुकीची जी पहिलीच त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळेस ते चष्मा संदर्भात काय हायलाईट करून म्हणाले मला चष्मा खाली आल्यानंतर मी कार्यक्रम वगैरे किंवा अरे काय करणार, इथेच आहोत ना आम्ही. मी तर ऐकतो मध्ये सुभाष पवारांनी भाषणात सांगितलं की 10 वर्ष आम्ही ऐकतो, बघून घेईन बघून घेईन बघून घेईन. असं सुभाष पवारचं भाषण कुठेतरी व्हायरल झालं होतं. काय बघून घेणार आणि आम्हाला काय बघणार चष्म्यातून? आम्ही बिना चष्म्यातलं बघतो, ज्याला कुणाला बघायचं ते. हे छक्केपंजे आमच्या जवळ नाही. आम्ही प्रामाणिक आहोत, स्ट्रेट फॉरवर्ड आमचं काम आहे, सच्चे आहोत. त्याच्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही वाटत. कोणी कुठूनही बघू दे, चष्म्यातनं बघा नाही तर दुर्बिणीतनं बघा. गद्दारांना वगैरे असं काही शब्द वापरतो. अरे तेच गद्दार आहेत सगळ्यात आधी मोठे. तुम्ही मागे लोकसभेच्या वेळेला मेसेज आला नाही का? काय मेसेज आला? असं कोणी मेसेज टाकतो का हो? स्वतःचा हात जोडून महायुतीच्या उमेदवाराला 30,000चा लीड दिल्याबद्दल जनतेला धन्यवाद. महायुतीच्या उमेदवाराचं नाव नाही, महायुतीच्या उमेदवाराचा फोटो नाही, असं बघितलंय का तुम्ही कधी? काम करणारा म्हणून असं टाकतो. त्याला दुसऱ्या मिनिटाला रिप्लाय आला, चोर तो चोर वर शिरजोर, गद्दारांना माफी नाही, असा मेसेज आला. काय रिप्लाय दिला? पोलीस स्टेशनला गेले कंप्लेंट करायला. पोलिसही बोलले आम्हाला माहितच आहे त्यांनी विरोधात काम केलं. कोण गद्दार? मला कुठे बघितलं तुम्ही फिरताना? कुठल्या गावात मी गेलोय? बघितलं का तुम्ही? मी आलो तर माझं कार्यालय आहे, माझ्या कार्यालयात येऊन बसणार मी. मला लोक भेटायला येतील त्यांना भेटणार. मी माझ्या जनतेशी माझी नाळ थोडी तोडणार. मी त्यांच्यासारखा गावोगावी फिरून सांगायला नाही गेलो तुतारी चालवा, मशीन चालवा, हे माझे धंदे नाही आहेत. तुम्हीच बघा आता कोण गद्दार आहेत काय ते तुम्हीच शोधून काढा ना. सर जर खरंच हा वाद असेल तुमच्यासोबत पक्षाचे बरेच निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या कसं त्यांना अशी वेगळी वागणूक मिळते का? ते मिळते असेल वेगळी वागणूक त्यांना तुमच्यासोबत जे आहेत निष्ठावंत कार्यकर्ते. माझ्या कार्यकर्त्याला त्रास झाला तर त्याच्या पाठीशी खंबीरपणाने मी उभा आहे. माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागून देणार नाही. माझा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता. कपिल पाटलाचा कोणी कार्यकर्ता नाही. भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान जो कार्यकर्ता आहे त्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही. श्रीकांत निवाळ प्रकरणाचं पुढं म्हणजे काय कारवाई झाली नाही की काही प्रकरण आलंच नाही? आता त्याच्यामध्ये जे त्याने अर्ज दिला होता त्याची चौकशी झाली की नाही मला माहित नाही. मी माहिती घेतली नाही. माहिती घेऊन देईन असं मोगम बोलणं बरोबर नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे बोलणं उचित नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे, चुकीच्या माहितीच्या पेक्षा. शुभेच्छा काय? कोणाला शुभेच्छा द्यायच्या? तुमच्या महायुतीने जे यश प्राप्त केले तर मतदारांना काय शुभेच्छा? अरे मतदारांना धन्यवाद, मतदारांना शुभेच्छा काय? मतदारांना धन्यवाद देतो. महायुतीच्या पारड्यामध्ये त्यांनी फार मोठं मतांचं मोल टाकलं म्हणून मतदारांना सगळ्यांना धन्यवाद देतो. इथल्या विजयी उमेदवाराला एवढंच सांगेन हे आता व्हिडिओ काढणं बंद करा. आपलं लोकांनी दिले संधी, पुन्हा 5 वर्ष सेवा करा. तिकडे आमची भगिनी, डिलिव्हरीची भगिनी झोळीमध्ये येते अजून, त्याच्यासाठी काही काम करा. आमचे आदिवासी बांधव शाळेत येताना पाण्यातनं ओढातनं त्यांना नदीतनं यावं लागत होतं. स्वतःच्या पैशातनं त्यांनी ब्रिज बांधला. हा विकास आहे का? हे विकासाचे वारे आहेत? तिकडे लक्ष केंद्रित करा. कोण निष्क्रिय आणि कोण सक्रिय या वादात पडण्यापेक्षा आमच्या शुभेच्छा आहेत. जिथे जिथे अजून विकास झाला नाही तिथे विकास करा. कशाला बोलता? खड्ड्यात गाड्या पडली की मतदारसंघ संपला. चला आपण जाऊ सगळे बघू. चला किती खड्डे आहेत, मोजता येतील का आपल्याला? हा येतील का मोजता? उगीच तोंडाच्या वाफा काहीतरी सोडत बसायच्या. कोण? आम्ही बोलतो का? आम्ही पण विकास केलाय. आम्ही नाही बोलत कधी. अशा पद्धतीचं वक्तव्य आम्ही करत नाही. त्याच्यामुळे लक्ष केंद्रित करा. जनतेने जो विश्वास दाखवले तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी. त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या सकारात्मक कामाला आमचं सहकार्यच असेल. आम्ही विरोध करणार नाही, पण माझी बदनामी जर कोणी करत असेल तर मी ते खपून घेणार नाही. ओके.